आज तुम्हाला ज्या एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु तुम्ही मात्र जे आहे आज कोणी एकत्र येऊन न राहिलेले आहे. म्हणजे तुमची जे आहे प्रॉब्लेम असेच राहिले पाहिजे, निराकरण करणारा जे आहे हताश झाला पाहिजे, असल्या प्रकारची रणनीती इथल्या विषमतावाद्यांची आहे. आणि याला जर तुम्ही खत पाणी तसेच देत असाल तर नक्की जे काही देशामध्ये घडून राहिलेलं आहे, जसं इंग्रजांच्या कालखंडामध्ये घडत होतं की तोडाफोडा आणि राज करा, तीच मनुवादी वृत्ती, तीच मनुवादी जी आहे सिस्टम इथे काम करत आहे, एवढं लक्षात ठेवा. जसं इंग्रजांनी राज केलं, त्यांनी ओळखून घेतलं की या देशातल्या लोकांना आपण विभाजित करू शकतो, जाती धर्माच्या नावाखाली या लोकांना आम्ही ज्या विभाजित करू शकतो. आणि तेच जे आहे इथल्या मनुवाद्यांनी जे आहे तोची लय पकडली आणि त्यांनी सुद्धा आपल्या देशातील लोकांना विभाजित करण्याचं काम सुरू केलं. निवडणुका लागल्या की लोक त्याला उत्सव समजतात, निवडणुका लागल्या की लोक बरोबर धंदा समजतात, नागरिक सुद्धा त्याला बळी पडतात. मग तुमचे जे आहे तुम्ही याला निवडणुकीला धंदा जर समजत असाल, नागरिक सुद्धा धंदा समजत असेल, तर तुमचे प्रॉब्लेम निराकरण कधीच होणार नाही. तुम्ही अशाच प्रकारचे तुमचे जे काही प्रॉब्लेम मध्ये तुम्ही राहत राहा. आणि तुम्हाला जर असं नको असेल तर आम्ही संघटित झालो पाहिजे. आज या गल्लीमध्ये कितीतरी लोकांची गर्दी आहे, पण इथे जे 4 लोक दिसतात आहे. मग तुमच्यावरती जे अन्याय होत आहे ते बरोबर आहे, काही चुकीचे नाही आहे, बरोबर आहे. तुमच्या शिक्षणाच्या शाळा बंद पडल्या आहे महानगरपालिकेच्या, त्याही बरोबर आहे. कारण की तुम्ही मतिमंद झालेच पाहिजे. कारण की तुम्ही मतिमंद जर झाले, तुम्ही कोणत्या विचार करण्याच्या लायकीचे नाही राहिले पाहिजे, असंच शासन व्यवस्थेला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला प्रायव्हेटीकरणाच्या माध्यमातून तुम्ही इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही जे आहे तुमच्या घरातील खाण्याघेण्याचे प्रॉब्लेम आले पाहिजे. आणि मग राजकारणी लोक जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही छोट्याशा चिवड्यामध्ये, कारण की तुमचं पोटच भरलेलं नसते, मग तुमच्या या छोट्याशा चिवड्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे मतं विकता. छोट्याशा आलू भातामध्ये तुम्ही जे आहे तुमचे मतं विकता, कारण की तुमचे पोटच भरलेलं नसता, उपासमार असते तुमच्याकडे. आणि तुम्ही हे जे आहे या देशातील म्हणा की आपल्या सोसायटीतील म्हणा, आपल्या नगरातील म्हणावं, मग ते यंग पोरं असो, फुलेशाहू आंबेडकरी चळवळीला मदत करण्यासाठी, स्वतःचं घर किंवा स्वाभिमानानं राहण्यासाठी कधीच मदत करत नाही. किंवा 50 वर्षाच्या पलीकडले लोक कधीच फुलेशाहू आंबेडकरी चळवळीला मदत करण्यासाठी समोर काम करायला येत नाही. किंवा 60-70 वर्षाचे जे आरक्षणाचे उपभोक्ते आहे, जे नोकरी करून जे आहे त्यांनी पेन्शन मिळवलेली असेल, आपली नोकरी करून पगार मिळवलेला असेल, ते सुद्धा फुलेशाहू आंबेडकरीसाठी काम करत नसेल, तर एवढं लक्षात ठेवा, येणाऱ्या पिढ्या गुलाम होणार. यासाठी तो मग तरुणही जबाबदार असेल, 50 ते 70 वर्षाचा तो मनुष्यही तेवढाच जबाबदार असेल. आणि जे आरक्षणाचे भोगते असेल तेही तेवढे जबाबदार असेल या चळवळीला खाली खेचण्यासाठी किंवा इथले जे आहे नष्ट होण्यासाठी.